सय्यद गनी हे जातीनं जरी मुसलमान असले त्यांनी लातूर जिल्ह्यामध्ये आणि अनेक ठिकाणी मंदिराचे कामे खूप सुंदर केलेली आहे। दगडी काम तर अतिशय सुंदरच करतात। पंढरपूरच्या मंदिरात ज्यावेळेस सर्व धोंड्याचे काम चालू होते तर गनी यांनी धोंडा पुरवण्याचे काम अतिशय श्रद्धेनं व भक्तीनं केले। तर सगळेजण देवाला किरीट अर्पण करतात। त्यांची इच्छा अशी झाली की आपणही देवाला किरीट अर्पण करावा। आज आपली ताकद सोन्याचा किरीट अर्पण करायची जरी नसली तरी पांडुरंगाच्या चरणावर आज आपण एक सुंदर असा जवळजवळ किलोच्या हिशोबाने आज त्यांनी चांदीचा किरीट श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेला आहे। त्याबद्दल मंदिरे समितीच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो व पांडुरंगाचा अनेक मंगल शुभाशीर्वाद देतो। खरं तर आज लातूर जिल्ह्यामधील कुठेही चांगली कामं जेव्हा धोंड्याची होतात त्यावेळेस पहिलं नाव येतं तर ते गनीचंच येतं आणि परळीच्या मंदिरातलंही काम गनी सय्यद आता सध्या हा करत आहे आणि इथं आमच्या रमेश येवले यांना संपूर्ण धोंडा पुरवण्याचं काम बऱ्यापैकी आज सय्यदनी केलं। तुमचं नाव काय आणि आज तुम्ही सय्यद शिल्पकार म्हणजे मंदिराचे काम करतो आणि परत इथं जे मी दगड देतो आमचे मित्र रमेश येवले काम करतात ते दगड देत त्यावेळेस बरेच येणं झालं की इच्छा झाली की एक मुकुट आपण पण द्यावं। किती किलो वजनाचा एक किलो 9 तोळेचा आहे। किंमत किती येते? किंमत एक सांगता येणार नाही, एक अंदाजे आम्ही दिली। मित्राचं दुकान आहे म्हणून एक त्यांना बनवायला सांगितलं, त्यांनी एवढं दिलं तर इथं आणून मुकुट मापला आपण नव्हता। म्हणजे आपण मुस्लिम धर्मीय आहात तरी देखील आपण आज विठ्ठलाला एवढं मोठं किरीट अर्पण केलंय, काय भावना आहे? कसं भावना म्हणजे आजोबापासून आम्ही हे देव काय ते देव काय समजा एकत्र समजून चालणार आहे। काय भावना झाली विठ्ठलाकडे बघून तुम्हाला? बरं म्हणजे आता बरेच लोक देतात की आपली माझी भावना झाली की काही ना काही द्यावं, देवाला राहावं म्हणून दिले, आपल्याकडून काहीतरी अर्पण करावं म्हणून इच्छा झाली। तुम्ही नमाज पण पढता आणि नमाज बी करतो, कीर्तन भजनला बी जातो, मी दोन्ही होतं, असं नाही की एकच आहे म्हणून। ओके, अच्छा बस का? Thanks for watching Ekmat Digital.